जिल्ह्यातील तमाम बंजारा बांधवांच्या कार्यकर्त्यांची बैठक बंजारा समाजाच्या विविध प्रश्नाच्या बाबतीमध्ये एक व्यापक बैठक लातूर येथे दिनांक 28 रोजी रविवारी सकाळी 11 वाजता हॉटेल दालचिनी येथे बोलवण्यात आलेली आहे। या बैठकीला लातूर जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन या निमित्ताने करणार आहे। आमच्या बंजारा समाजाच्या विविध मागण्या या बैठकीमध्ये चर्चेला जाणार आहेत। प्रमुख मागणी अनेक वर्षापासून अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गाची एसटी प्रवर्गाची मध्ये समावेश करण्याची मागणी अनेक वर्षापासून आहे। ती मागणी आम्ही अनेक दिवसापासून लावून धरलेली आहे। ती मागणीसाठी हा प्रमुख आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि त्याचबरोबर बंजारा समाजाच्या विविध सवलती राज्य सरकारांच्या वतीनं देण्यात यावं ही प्रमुख मागणी त्याच्यामध्ये आहे। आणि आजपर्यंत ज्या काही एस टी समाजाला जे काही सवलती दिलेल्या आहेत त्या सर्व सवलती धनगर समाजाला या राज्यामध्ये लागू आहेत। त्या सर्व जी काही धनगर बांधवांना जी काही सवलती दिलेली आहेत तीच सवलत आमच्या सर्व बंजारा समाजांना या महाराष्ट्रामध्ये मिळावं अशी प्रमुख मागणी घेऊन आम्ही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय या बैठकीमध्ये करणार आहोत। म्हणून प्रमुख कार्यकर्ते जिल्ह्यातील सर्व बंजारा बांधव जे काही कार्यकर्ते आमचे आहेत ते या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक प्रश्न आहेत। बंजारा समाजाच्या अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा, लातूर शहरामध्ये वसंतराव नाईक साहेबांच्या नियोजित जागेवरती पुतळ्याचे पूर्णाकृती पुतळा उभारावा, कर्नाटक राज्याच्या धर्तीवर तांडा विकास कॉर्पोरेशन त्या ठिकाणी निर्माण व्हावं, सारथी बार्टीच्या धर्तीवर वसंतराव नाईक संशोधन केंद्र आमच्या विद्यार्थ्यांसाठी बार्टी या पद्धतीचं आमची ही जुनी मागणी आहे। ही आम्ही त्या आंदोलनामध्ये आणि बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। प्रत्येक तांड्याला स्वतंत्र ग्रामपंचायत महसूल दर्जा देण्याचाही आमचा सातत्याने मागणी आहे। तीही मागणी आम्ही लावून धरलेली आहे। वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाला 500 कोटी रुपये या महाराष्ट्रातल्या तरुणांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी ते आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून द्यावा। या सगळ्या मागणीसाठी व्यापक बैठक कार्यकर्त्यांची व्यापक बैठक लातूर येथे बोलवण्यात आलेली आहे। तमाम सगळ्या जिल्ह्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना या निमित्ताने आव्हान आणि विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येनं या बैठकीसाठी उपस्थित राहून समाजाचा जो लढा आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन करतो आणि थांबतो। उद्या दिनांक 28 जुलै रोजी लातूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख बंजारा बांधवांची बैठक या ठिकाणी लातूरच्या दालचिनी हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेली आहे। विषय असा आहे की बंजारा समाजावर आजपर्यंत जे शासनामार्फत अन्याय झालेले आहे, जे न्याय हक्क या देशामध्ये बंजारा समाजाला मिळाला पाहिजे होते ते अद्याप मिळालेले नाहीत। त्यासाठी विचारमंथन करून बंजारा तरुणांच्या विचाराने एक व्यापक लढा उभा करण्याचा मानस आम्हा लातूर जिल्ह्यातील सर्व बंजारा समाजाचा आहे। परिस्थिती पाहिली तर समाज एक, पण प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या आरक्षणामध्ये हा समाज टाकण्यात आलेला आहे। देशातील बहुतांश राज्यामध्ये बंजारा समाज राहतो। बंजारा समाजाची बोलीभाषा एक आहे, रहनसहन एक आहे, खानपान एक आहे, सामाजिक दर्जा एक आहे, आर्थिक दर्जा सारखाच आहे, सांस्कृतिक दर्जासुद्धा सारखाच आहे। एकच समाज देशामधल्या विविध राज्यामध्ये वेगवेगळ्या आरक्षणामध्ये टाकण्यात येऊन समाजावर या ठिकाणी अन्याय करण्यात आलेला आहे। शेजारच्या तेलंगणा राज्यामध्ये बंजारा समाज हा एसटी आरक्षणात आहे, कर्नाटक राज्यामध्ये एससी आरक्षणात आहे आणि मध्य प्रदेश उत्तर प्रदेश याही भागामध्ये हा समाज एसटी आरक्षणात आहे। मग महाराष्ट्रातल्याच बंजारा समाजाला आपण व्हीजेएनटी या आरक्षणात का टाकण्यात आलेला आहे? इथलाही बंजारा समाज आणि इतर राज्यातलाही बंजारा समाज त्यांची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, सांस्कृतिक परिस्थिती सारखी असताना हा महाराष्ट्रातल्या बंजारा समाजावर अन्याय केला गेलेला आहे। या अन्यायाच्या विरोधामध्ये एक व्यापक लढा उभा करण्याचा मानस आम्हा बंजारा समाजातील सर्व तरुणांचा आहे। त्यामुळं भविष्यामध्ये समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी समाजातील
तरुण पोरांना भविष्यामध्ये त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी आम्ही एक व्यापक लढा उभा करणार आहोत. त्यामुळं लातूर जिल्ह्यातील सर्व बंजारा तरुणांना मी या ठिकाणी नम्र आवाहन करतो की उद्याच्या या व्यापक बैठकीसाठी आपण सर्वजण ताकदीने उपस्थित राहावे आणि भविष्यामध्ये जे आपल्याला एक व्यापक आंदोलन, एक तीव्र लढा उभा करायचा आहे, त्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊन बंजारा समाजातील गोरगरीब वंचित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण समोर यावे अशी विनंती करतो.